नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. येत्या बुधवारी अंजली दमानिया 1825 कॉलच्या सीडीआर संबंधी कॉल बॉम्ब टाकणार आहे. आता अशोक खरात जे प्रकरण आहे, अशोक खरात फाईल्स, याला जसं भोंदूगिरी, लिंग पिसाटपणा, हवाला कांड वगैरे वगैरे ते सगळं जे आहे, तसं एक अक्षम्य अशी जोड आहे. आणि ती अक्षम्य जोड म्हणजे राजकारणाची आहे. आता महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष अर्थात भारतीय जनता पार्टी आणि त्याचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याच युतीमधल्या मित्राचे महत्वाकांक्षेचे पंख कापण्यासाठी या प्रकरणाचा उपयोग करतील. आणि थोडासा लगाम बसला, कुरघोड्यात थांबल्या की हे प्रकरण गुंडाळलं जाईल, असं राज ठाकरे यांनी वर्तवलेलं भविष्य हे खरं ठरतंय की अंजली दमानिया एक एक करून सगळे अस्त्र बाहेर काढून मंत्रालयामधले मंत्री असतील, आमदार असतील, हे सगळे अधिकारी असतील, बडे बडे, या सगळ्यांचा गेम करणार आहे. आणि मग तितक्याच कर्तव्यदक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणाचा अगदी शेवटपर्यंत निकाल लावणार का आणि पारदर्शक तपास करणार का आपल्या एसआयटीच्या मार्फत, हा खरा प्रश्न आहे. आता रोहित पवार यांनी एका महिन्यामध्ये या दोन्ही पक्षांचे, म्हणजे त्यांचे जे युतीचे भागीदार आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेना, यांचा पूर्ण कार्यक्रम केला जाईल अशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे. एकूणच हे जे प्रकरण आहे ते राजकीय दृष्ट्या अतिशय भयावह आहे आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेलेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एवढंच नाही तर पूर्ण जगामध्ये, कारण तुलना खरात फाईलची केली जाते एप्स्टीन फाईल बरोबर. ज्या एप्स्टीन फाईलला फासावर दिलं गेलं, खून म्हणून त्याचा केला गेला की त्याने आत्महत्या केली, याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि तसंच प्रश्नचिन्ह आता खरात समोर आहे. आता खराचं एक विधान बाहेर आलेलं आहे बघा, की मी इथेच मरेन आतमध्ये. आता तो त्यांनी म्हटलेला आहे की ही बातमी आलेली आहे, हा तपासाचा भाग आहे, त्याच्यावर आपण भाष्य करू शकणार नाही. आणि आता भाष्य किती करायचंय, काय करायचंय, याचं देखील आता एक तंत्र हे ठरवून घेतलं पाहिजे प्रसार माध्यमांनी, असं सुचवलं जात आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. कारण लाजा यांनी सोडलेल्या आहे, राजकारण्यांनी लाजा सोडलेल्या आहेत. आणि कशा प्रकारे भोंदूगिरीच्या मागे लागून उपद्व्याप जे केले गेलेले आहेत ते अपराध आपल्याला लोकांनी क्षमा करावेत, ते माफ करावेत, अशी यांची अपेक्षा आहे. मग त्याला सगळ्या पक्षातले राजकारणी आहेत, अगदी भारतीय जनता पार्टी मधले सुद्धा आहेत. म्हणजे चंद्रकांत पाटील, आशिष शेलार वगैरे जे सीडीआर मध्ये जे नावं आलेले आहेत, हळूच नावं आलेले आहेत. अर्थात ते कसं इंटू ब्रॅकेट काय की उगाच असं व्हायला नको की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची नावं नाहीत, तर ते नावं येतात, पण ते तेवढ्या पुरतच आहे. मग आता या खराचं काय होणार, हा एक प्रश्न आहे. आणि खरातकडे जो 160 जीबींचा डेटा आहे असं एसआयटीने स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामधल्या त्या नेमके जे महिलांना जसं वश करून जे काही अत्याचार केले त्या भोंदू लिंग पिसाटाने, दुसरीकडं अनेक प्रकारचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत. जसं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे की या राजकीय लोकांचे व्हिडिओ सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. अर्थात ते कुठली आघोरी पूजा मांडली, ब्लॅक मॅजिक केलंय, काय स्वतःच्या पदासाठी काय केलेलं आहे, मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे वगैरे वगैरे, ते सगळं त्या व्हिडिओमध्ये आहे. मग ते व्हिडिओ ते मात्र बाहेर आलेले नाहीत आणि त्या संख्येने बरेच मोठे व्हिडिओ आहेत. ज्या वेळेला अंजली दमानिया एक एक नाव काढतात, जसं त्यांनी आधी एकनाथ शिंदे यांचे ते 17 कॉल
21 मिनिटाचा सर्वाधिक कॉल, 7 आले 8 गेले, म्हणजे इनकमिंग आउटगोईंग ते झालं, त्याचा तपशील दिला. त्याच्यानंतर अनेक नावं त्यांनी दिले. संजय सिरसाट यांचं देखील नाव दिलं की 10 कॉल त्यांनी केलेले आहेत वगैरे बरेचसं आहे. आता दीपक केसरकर तर हा तर महत्वाचा म्हणजे अडकलेला माणूस आहे. त्या माणसाने आपल्याच गळ्याभोवती आता फास लागण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटल्यामुळं त्यांनी अक्षरशः अपराधी भावनेने कसा बसा खुलासा केला आणि तोच शिवसेनेच्या अंगावर आता आलेला आहे की 39 आमदार भेटले, मी आसाममध्ये गुवाहाटीमध्ये कसं चांगलं काम केलं, मग ते मला कसं भोगावं लागतंय वगैरे वगैरे ते असं बोलले. त्याच्यामुळे शिवसेनेतल्या सगळ्या नेत्यांची पंचायत झाली. आणि मग तुम्ही एकनाथ शिंदे यांना का त्या ईशान्येश्वर मंदिरात नेलं वगैरे इथून सगळे ते प्रश्न विचारले जात आहे. आता आज काय परिस्थिती आहे, म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे कथित ऑपरेशन टायगर मध्ये यशस्वी झाले तर काय करायचंय हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं जे काही अंतस्थ राजकीय वैर आहे त्याच्यामुळे तो पडलेला आहे. आणि मग याच वेळेला ते कसं येत आहे, हे सगळं रोहित पवार यांनी बोललेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये याच्यावर घमासान अशी चर्चा सुरू आहे. आता जे 1825 कॉल आहेत त्याच्यामध्ये भल्या भल्या राजकारणांची नावं आहेत असं अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत जी दिली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि भरपूर मोठं. आता अंजली दमानियांकडे हे सीडीआर आले कुठून, मग तो प्रायव्हेट डिटेक्टिव्हने दिलं काय, मग त्यांनी ते क्लाउड AI वर पाहिलं काय, आणि त्याच्यावर मग त्यांनी बरं त्या ज्या वेळेला प्रसार माध्यमांशी बोलतात तर त्या आवर्जून एक ओळ सांगतात की मी ही जी आत्ता जी तुमच्याशी माहिती शेअर करते ही माहिती मी पोलीस महानिरीक्षकांना म्हणजे सदानंद दाते यांना दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्या बोलतात म्हणजे काय की SIT असेल, पोलीस खातं असेल, गृह खातं म्हणजे सगळं असेल आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. आता काय बोललं जात आहे की हे जे खराब फाईल्स आहेत ह्या काही अशा म्हणजे त्या ठरून बाहेर आणल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणजे तुम्ही जर सगळा घटनाक्रम पाहिला, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जो सांगितलेला आहे की कसं ते मार्चच्या सुरुवातीला काय झालेलं आहे, तो जाधव कसा तो पकडला गेलेला आहे, त्यांनी त्याच्या बायकोच्या वर अन्याय झाल्यानंतर त्यांनी कसे कॅमेरे वापरले इथपासून ती सगळी जी काही पद्धत आहे, पोलिसांनी कसं ट्रॅप लावला वगैरे वगैरे ते सगळं, तर ते हे त्याच्याही आधी असणार आहे असं रोहित पवार यांना म्हणायचं आहे. हे आणि हे सगळं जे आहे याचा आपल्याला एक राजकीय अस्त्र म्हणून उपयोग करता येईल. आणि मग त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी हे सगळं करत आहे असं त्यांना म्हणायचं, जे राज ठाकरे यांनी देखील बेधडकपणे म्हटलेलं आहे. मग आता प्रश्न असा आहे की जर याचे काही व्हिडिओ येत आहेत, काही व्हिडिओ दाबले जात आहेत, SIT सांगते की मीडिया ट्रायल ही चालणार नाही, अमुक होणार नाही, तमुक होणार नाही असं त्या तेजस्विनी सातपुते यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं जर मान्य केलं तर या संशयाला जी जागा आहे किंवा राजकीय जे फटाके फुटायला लागलेले आहेत ते लोकांनी फक्त ऐकतच बसायचं आहे का? म्हणजे एरवी भ्रष्टाचार किती कोटीचा केला त्यांनी, यांनी किती कोटीचा केला हे ऐकायचं. मग त्याचे न्यायालय सुद्धा कधी दखल घेत नाही. बऱ्याच गोष्टी होत राहतात. तसं याही प्रकरणात होणार. मग जसं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील, यांनी तर एकही सोडलेलं नाही. त्यांनी तर म्हटलेलं की एकनाथ शिंदे यांना सहआरोपी केलं पाहिजे वगैरे. हे सगळं फक्त ऐकायचं आहे. आणि ज्या वेळेला मग स्वतः आता समजा मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की आता हे प्रकरण दाबायचं आहे, आता पुष्कळ झालं, हे राज ठाकरेंच्या विधानाचा अहवाला देऊन आपण बोलतोय, जर असं झालं तर मग पुन्हा ते मिटवा मिटवी केली जाईल. आणि याच्यामध्ये जो मूळ आरोपी आहे त्यांनी जो काही अक्षम्य अपराध केलेले आहेत त्याला फासावर लटकवण्यासाठी जेवढं काही दाखवता येईल तेवढं दाखवायचं. आणि खूप तो समजा त्याच्यात पुन्हा त्याच्यामध्ये काही तांत्रिक शक्ती आहे, त्याच्यामध्ये जर कुठून वेगळं बळ आलं आणि तो काही जर बोलला राजकारणाबद्दल राजकारण्यांबद्दल, कारण की आता सगळे जे अघोरी पूजा, ब्लॅक मॅजिक वगैरे हे सगळं जे आलेलं आहे
म्हणजे आधी अजितदादांची ती सहयोग सोसायटी, भिगवण परिसरातली बारामतीची देवगिरी बंगला हे एक आहे. त्याच्यानंतर कामाख्या पूजा ती सगळी जी काही केली गेलेली आहे, काय ते रेड्यांचा बळी दिला गेलेला वगैरे, हे सगळं जे आहे हे सगळं बाजूला ठेवून याच्यामध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. जसं दीपक केसरकर शिक्षण मंत्री होते, मग ते खराच सगळा कशा तिथल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं वगैरे ते सगळं कसं चालवायचं. आता जी काही माहिती येत आहे, आता हे जे काही अंजली दमानिया म्हणत आहेत की 1825 कॉल, त्याच्यामध्ये सगळे मोठमोठे अधिकारी आहेत वगैरे, म्हणजे अख्खं मंत्रालय त्यावेळेला खरात बाबाच्या मंत्रामुळं भारावून गेलेलं होतं का एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये? काय झालेलं आहे? अगदी 9 मंत्री आहेत वगैरे अशा प्रकारच्या अशा स्पेसिफिक फिगर बाहेर आल्या कशा? विरोधक जे आहेत हे अगदी संख्येने कसे बोलतात आहे. नाना पटोले बोलतात आहे, विजय वडेट्टीवार बोलतात आहे, संजय राऊत बोलतात आहे, सुषमा अंधारे बोलतात आहे, इकडे अंजली दमानिया बोलतात आहे. हे बाहेर कसं येत आहे? आणि मग हे ते कोण 9 मंत्री आहेत यांना विचारलं पाहिजेत. केवळ राजकीय चिखलफेक करून चालणार नाही. तुम्ही आन्सरेबल आहात महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, आणि ते तुम्ही सांगणार आहात का? आणि खऱ्या अर्थाने तो तपास शेवटपर्यंत त्याचा छडा लावला जाणार आहे का? आणि जे काही दाबादाबी जी जाणीवपूर्वक केली जाते, म्हणजे बघा आता मोबाईल क्लोनिंगचा विषय ज्या वेळेला विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला, ती क्राईम नोट वाचून दाखवली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे हातचं म्हणजे मोबाईल क्लोनिंग अजून व्हायचं आहे, आणि त्याच्यानंतर ते सरकार पक्षाकडून बाहेर येण्याच्या ऐवजी, SIT कडून बाहेर येण्याच्या ऐवजी अंजली दमानिया यांच्याकडून बाहेर येतं. याच्यामध्ये हे काय नेमकं चाललेलं आहे याचे अनेक प्रश्न आता पडायला लागलेले आहेत. तसं विचारलं जात आहे. आणि मग त्यामुळं हे एकमेकाला भरपूर खुलासा करावा लागतोय. आणि ही जी आहे ही सगळी जी आहे ही राजकारणाची ही काळी बाजू आहे. ही राजकारणातली काळी बाजू आहे. ही राजकारणातली काळी जादू आहे. हे राजकारणातलं ब्लॅक मॅजिक आहे. तर ते ब्लॅक मॅजिक बाहेर येईल का? त्याच्यामध्ये नेमकं कोण दोषी आहे का फक्त एकमेकाला धाक दाखवण्यासाठी ते असणार आहे? हाच या वेळेचा प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.